खरं म्हणजे निवेदन हा प्रसन्न असा शब्दखेळ आहे. स्वप्न आधी दाखवणं आणि मग ते फुलवणं. माझ्या आईनं ते अगदी नकळत केलंय. बक्षीस नाही मिळालं तरी जायचं असं म्हणून तुम्हाला स्पर्धांना पाकटवणारे शिक्षक असतात तसे मला मिळाले. बाळ कुडतरकर जे माझे बाळ काका, त्यांनी मला शब्दांच्या राज्यात वावरण्याच्या इतक्या सुंदर वाटा सांगितल्या. असे पांढरे शुभ्र कपडे घातलेले बाबूजी बसलेले आहेत. आई घरामध्ये जेवण स्वयंपाकाची तयारी करते. माझ्या पप्पांनी गायलेलं गीत रामायण त्यांना फार आवडायचं. रसिकाला मनातल्या मनात सांगायचं. आकाशाच्या तळाशी एक सुंदर कहाणी आता या कार्यक्रमातनं उमले. हवंय ना ते फक्त तुझं थोडंसं लक्ष. सुसंवादिनी सुमंगला तू. रसिक हो नमस्कार. फॉर्च्यून एंटरटेनमेंट प्रस्तुत सुसंवादिनी विशेष सहाय्य संगीत ज्ञानानंद या संस्थेतर्फे श्रीमती संगीता आमलाडी यांचे संगीतप्रेमी सुपुत्र श्री ज्ञानेश यांच्या स्मरणार्थ. पॉवर्ड बाय जाई काजळ आयुर्वेदिक अंजन, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑइल, इग्नाइट पॅशन, प्रोपेल द कोअर, डिजिटल पार्टनर स्मृतिगंध या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या होकारामुळे आज ही मुलाखत मालिका शक्य होते आणि ज्यांना बोलतं करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे त्या सुसंवादिनी सौभाग्यवती मंगलाताई खाडीलकर यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आणि आता अर्थातच सुरुवात करताना काही गोष्टी मला सांगायला नक्कीच आवडेल. नक्की. ज्येष्ठ निवेदिका, निरूपणकार, व्याख्यात्या, लेखिका, पत्रकार, सूत्रसंचालिका, एकपात्री कलाकार, मुलाखतकार, प्राध्यापिका, कथाकथनकार अशा दशपैलू कलाकार म्हणजे मंगलाताई. आणि या प्रत्येकच तुमच्या पैलूवर रसिकांनी उदंड प्रेम केलेलं आहे, भरभरून प्रेम केलेलं आहे. आणि या प्रेमातूनच, या आपुलकीतूनच तुम्हाला सुसंवादिनी हा किताब बहाल केलेला आहे. आणि म्हणूनच या मुलाखत मालिकेचं शीर्षकही मी सुसंवादिनी असंच ठेवलेलं आहे. सुसंवाद, मग तो बोलत्या माध्यमातून असो किंवा लिहित्या माध्यमातून, हाच तुमच्या आयुष्याचा पाया आहे. खरं. आणि या सगळ्या तुमच्या कारकिर्दीला मानाचा मुजरा देण्यासाठी अनेक संस्थांनी तुम्हाला गौरवलेला आहे. मग नाट्यदर्पण पुरस्कार असो, नाट्य परिषदेचा मानाचा पुरस्कार असो, उत्तुंग प्रतिष्ठान पुरस्कार असो, आर्ट एंटरप्राइजेसने दिलेला कर्तृत्व आभा हा नुकताच मिळालेला पुरस्कार असो, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाभारताच्या प्रदीर्घ लेखमालेबद्दल राष्ट्रीय पातळीवरचा सहयोग पत्रकारिता पुरस्कार असो, या सगळ्या आणि यासारख्या असंख्य पुरस्कारांनी तुम्हाला गौरवलेला आहे. अशा अनेक पुरस्कारांचे तुम्ही जरी मानकरी ठरलेला आहात तरी सुद्धा तुमच्या या 10 पैलूं व्यतिरिक्त एक 11वा महत्वाचा पैलू आहे. आणि तो पैलू म्हणजे सुगृहिणीचा आणि सुगरणेचा. कारण मी तुमच्या हातचं जेवण अनेकदा जेवलेली आहे आणि तुमचा घरातला जो वावर आहे तो रंगमंचावरचा वावर जितका प्रसन्न असतो तितकाच आहे. आणि अनेक मित्रमैत्रिणी, नातीगोती, पै पाहुणे, घर, संसार या सगळ्या जबाबदाऱ्या पेलत आनंदाने पार पाडत तुम्ही 45 वर्षांची ही प्रदीर्घ वाटचाल अतिशय समर्थपणे केलेली आहे. आणि म्हणून या तुमच्या वाटचालीला सलाम करण्यासाठी आजचे आपले जे एक प्रायोजक आहेत पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, त्यांनी एक विशेष भेट तुम्हाला पाठवलेली आहे. अरे वा. पितांबरी मी पाठवलेली ही खास स्नेह भेट तुमच्यासाठी, कारण यामध्ये सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अत्यंत उपयोगी आहेत. त्याच्यामध्ये अगदी देवाच्या तुपाच्या वाती, अरे वा, उदबत्त्या सुगंधी आणि आवाज उत्तम राखण्यासाठी कंठवटी, त्यानंतर लाईम सॉस, रुचियाना गुळ पावडर अशा अत्यंत उत्तम गृहोपयोगी वस्तू आहेत आणि तुम्ही नक्की या वापरा. खूप छान, मला अत्यंत आवडलेली भेट आहे. आणि मंगलाताई, पितांबरीच्या या स्नेहभेटीबरोबरच जाई काळजळचे श्रीयुत राजेश गाडगीळ यांनी त्यांच्या खास शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. इंडियन ऑइलतर्फे शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वतः श्रीमती संगीता आमलाडी यांनीही शुभेच्छा कळवलेल्या आहेत. आणि स्मृतिगंध जो आपल्या स्मृतींचा गंध दूरवर पसरवत असतो त्यांच्या सगळ्या टीमनीही तुम्हाला नमस्कार सांगितलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन, रसिक प्रेक्षकांच्या शुभेच्छा घेऊन आणि तुम्हाला नमस्कार करून या मुलाखत मालिकेची आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सुसंवादिनी
हे करण्यामागचं कारण काय? तर थोडासा हक्क आणि थोडासा हट्ट अशा दोन्ही गोष्टी याच्या मागे आहेत. कारण गेले अनेक महिने मी तुम्हाला सांगतेय की तुमचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे, समृद्ध वाटचाल आहे आणि ज्या वाटचालीमध्ये अनेक दिग्गजांबरोबर तुम्ही घालवलेला तुमचा वेळ, गाजवलेले रंगमंचीय कार्यक्रम, आकाशवाणी, दूरदर्शन या सगळ्या माध्यमांवरचा तुमचा सहज वावर, हे सगळं कुठेतरी लिखित स्वरूपात आलं पाहिजे. तो आमच्या पिढीसाठी आणि आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा अर्थात याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. हा माझा मी हट्ट अगदी होता. कसून प्रयत्न करणार आहे श्रेयसी. पण तो प्रयत्न आता जेव्हा पुस्तक येईल तेव्हा येईल, अर्थातच त्याचंही उत्तम स्वागत होईल. पण या मुलाखत मालिकेच्या भागांमधून तुमचा हा सगळा प्रवास उलगडता यावा अशी माझी तीव्र इच्छा होती. आणि जेव्हा एखादी इच्छा आपण मनापासून करतो तेव्हा असं म्हणतात ना की सगळं विश्व ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या बरोबर येतं. तसं काहीसं झालं असेल आणि म्हणूनच ही मुलाखत मालिका आज इथे संपन्न होते. सुरुवात करताना आपण जसं बोलत होतो की निवेदन, निरूपण या सगळ्याला आपल्याकडे महाराष्ट्रात एक खूप मोठी परंपरा आहे. खरंय, त्या परंपरेचा आढावा घेत मला वाटतं आपण या मालिकेची सुरुवात करूया. नक्की. खरं म्हणजे निवेदन हा प्रसन्न असा शब्दखेळ आहे. पण तो शब्दखेळ खेळताना तुम्हाला भावना राखून आणि त्यांचं आदान प्रदान करत तो खेळावा लागतो. आता तू म्हणालीस तसं की आपल्या निवेदनाला खूप प्राचीन परंपरा आहे. मुळामध्ये आपली संवाद शैलीच आहे. म्हणजे आपली वेदांची सूक्त म्हणा किंवा आपले उपनिषदातले संवाद म्हणा, तर त्या संवादावरच सारं काही पुढे जातं. म्हणजे वेदातले संवाद तर प्रसिद्धच आहेत, पण उपनिषदामध्ये सुद्धा संवादाच्या माध्यमातूनच मार्गदर्शन केलेलं आपल्याला आढळतं. बरोबर. आता हे जसं पुढे येतं तसं आपल्या लोककलांमध्ये कोणीतरी एक असा सूत्रधार असतो. त्याला वेगवेगळ्या नावानी आपण ओळखतो, पण तो नेहमी कथासूत्र किंवा त्या कार्यक्रमाचं प्रयोजन हे सांगत असतो. त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीला पहिल्यापासून ती निकड माहीत आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण ज्या वेळेला नागरकलांचा विचार करतो त्यावेळेला कीर्तन, प्रवचन या सगळ्या ज्या बाबी येतात त्यातही तो कीर्तनकार आहेच. 1843ला आपल्याला सीता स्वयंवर सारखं विष्णुदास भावेंनी, ज्यांना आपण रंगभूमीचे आद्य प्रवर्तक असं म्हणतो, तर ती जेव्हा रंगभूमीवरची आपली नाटकं सुरू झाली तेव्हा सुद्धा कथावस्तूपासून ते अगदी गाण्यापर्यंत, संवादापर्यंत सगळं काही सूत्रधारच बघत होता. नटी आणि सूत्रधार. त्यामुळे सूत्रधार, कीर्तनकार, शाहीर, बतावणी करणारा ही सगळी लोकरंगभूमीवरची किंवा नागर रंगभूमीवरची ही सूत्रधाराची रूप आहेत. आता आपण ज्या वेळेला महाभारत किंवा रामायण या महाकाव्यांकडे जातो तिथं सुद्धा आपल्याला माहिती आहे की महाकाव्याच्या कर्त्यांना ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगायची होती त्यावेळेला तो नुसता कथाभाग नव्हे तर तत्वज्ञान सांगताना सुद्धा त्यांना संवाद आवश्यक वाटला. बरोबर. त्यामुळे संवाद हे आपल्या एकंदरीतच संस्कृतीचं प्राणतत्व पुढे येतं. मग आता जर थोडंसं मोठं सांगतेय तुला, पण 1920ला ज्या वेळेला आपल्याकडे रविकिरण मंडळाचे कार्यक्रम सुरू झाले, कवी आपल्या कविता वाचून दाखवायला लागले, म्हणून दाखवायला लागले, त्यावेळेला त्या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन करणं हे ओघानेच आलं. मग त्यातलाच एक माणूस उठतो, तो जरा चांगलं बोलणारा, त्याच्यानंतर छान शब्द वापरून लोकांना आकृष्ट करणारा, प्रसन्न दिसणारा बोलणारा, असा कोणीतरी तिथं ते काम करायचा किंवा अशी कोणीतरी कामं करायची. बरोबर. याच्यातूनच पुढे निवेदन कला ही आली. आणि ज्या वेळेला मी असं म्हणेन की आपल्याकडे इंग्रजी साहित्यावर आधारलेला रोमॅन्टिसिझम म्हणजे सौंदर्यवाद हा ज्या वेळेला मूळ धरू लागला त्यावेळेला ईश्वर, आई, फार थोडासा निसर्ग यावरच आधारित असलेलं काव्यानं थोडंसं विस्तारलं. बरोबर. आणि मग तो आणि ती त्यांच्या भावना यावर ज्या वेळेला आधारित कविता यायला लागल्या तेव्हा भावकाव्य, भावपद आणि भावगीत असा आपला जो मध्ये नाट्य गीत आहे, तर तो प्रवास जेव्हा सुरू झाला आणि मग खूप काही जमलं आणि आपोआपच त्याचे कार्यक्रम ज्या वेळेला व्हायला लागले त्यावेळेला महाराष्ट्राचं भाग्य असं होतं की शांता शेळके, वसंत बापट, अशोक रानडे, पु ल देशपांडे, मंगेश पाडगावकर, वपू काळे यांच्यासारखे लिहिता हात असलेले लेखक, कवी म्हणून मान्यता पावलेले असे निवेदक खरं तर या आपल्या महाराष्ट्राला मिळाले. त्यामुळे निवेदनाचा स्तर आधीच उंच झाला. आणि मग आता मी माझ्या पिढीकडे येते
की माझी पिढी आली त्यावेळेला आकाशवाणीनं श्राव्य निवेदक रुजवलेले होते. त्यांचीच प्रतिमा बाहेरच्या कार्यक्रमांमध्ये गाजत होती. आणि मग दूरदर्शन सारखं जे माध्यम आलं त्यावेळेला मग निवेदक, सूत्रसंचालक यांची गरज भासायला लागली, उद्घोषकांची गरज भासायला लागली, जशी ती श्राव्य माध्यमाला होती. बरोबर. आणि मग माझ्या पिढीतली माणसं जी केवळ निवेदक म्हणून पहिल्यांदा आली, त्यांचा लिहिता हात तेवढा समाजाला माहीत होता असं नव्हे, लेखक म्हणून त्यांना मान्यता नव्हती, कवी म्हणून नव्हती, पण ते नुसते निवेदक म्हणून आले. थोडं जास्त बोलले, पण हा एक मोठा इतिहास मला थोडक्यात तुला सांगावंसं वाटतं. तेव्हा माझी पिढी ही अस्सल निवेदकांची पिढी, बरोबर. आधीची पिढी ही लेखक, कवी, निवेदकांची पिढी. बरोबर. तुमची जी सुरुवात झाली ती अर्थातच शाळा, महाविद्यालय, घर हे सगळे घटक त्याच्यासाठी आवश्यक होतेच, असतातच. पण तुमची सुरुवात मंचीय कार्यक्रमांपासून झाली का आकाशवाणीपासून झाली? म्हणजे आकाशवाणीवर तुम्ही शाळेपासून करणं जाताय असं तुम्ही म्हणालात. 5वी 6वीत असतानाच मी आकाशवाणीवर जात होते. थोडं सांगायला पाहिजे की आपल्यातलं स्वप्न आधी दाखवणं आणि मग ते फुलवणं हे काम कुणीतरी करायला लागतं. माझ्या आईनं ते अगदी नकळत केलंय. कारण माझी आई ही रंगभूमीवरची अभिनेत्री होती आणि माझे वडील गायक. ही दोन सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य अशासाठी म्हणते की त्यांच्याकडे फार पैशाचं वगैरे पाठबळ नव्हतं, पण त्यांनी एकमेकांबरोबर संसार करायचं ठरवलं. ते लोक वसईला आले. त्यावेळेला माझा नुकताच जन्म झालेला होता आणि ते गाव त्यांना आवडलं आणि इथं आपला निर्वाह होईल असं त्यांना वाटलं, म्हणून ते तिथे राहिले. आता ह्या पार्श्वभूमीवर घरासाठी कमवणं हे एक माणूस आणि गृहिणी ही एकामागोमाग येणाऱ्या, जन्माला येणाऱ्या मुलांना सांभाळते, असं साधारण सगळ्या घरातलं त्या काळातलं दृश्य तसंच आमच्या घरी होतं. म्हणजे लग्नानंतर थोडक्यात तुमच्या आईनी काम थांबवलं, पण स्वप्न बघायचं थांबवलं नाही. त्यामुळे ज्या वेळेला आपली ही मोठी मुलगी, आपण सांगितलं की लगेच ऐकते, किंवा तिला पटकन कविता पाठ होते, किंवा ती चांगल्या आवाजात म्हणून दाखवू शकते, कुणी आल्यानंतर माझी चावी दिली की सुरू असायचं. तर त्यामुळे ही आपली स्वप्न जी अपूर्ण राहिलेली आहेत ती पूर्ण करू शकते असं तिच्या मनाने घेतलं. आणि त्यामुळे ना असं काही त्या काळामध्ये ना जाणीवपूर्वक संस्कार करणं असं नव्हतं. पण संध्याकाळ झाली की तुम्ही झोपाळ्यावर बसायचं, परवचा म्हणायच्या, कविता म्हणायच्या, संस्कृत जे काही पठण आहे ते करायचंच. पण अधिक स्थैर्य असलेल्या घरांमध्ये जसं मुलाला आजी आजोबा मिळतात, ते आजी आजोबा त्याला घेऊन बसतात. मग हळूहळू मूल मोठं झाल्यानंतर गीतेचा बाबा अमका अध्याय याच्याकडनं करून घेऊया किंवा अमक म्हणून घेऊया, अशी उसंत माझ्या बिचाऱ्या आईकडे नव्हती. त्यामुळे जे काही शाळेत शिकवलं जायचं, जे काही तिला मला म्हणून दाखवावंसं वाटायचं ते ती दाखवायची. त्यावेळेला कदाचित मला स्थैर्य असलेलं आणि थोडंसं आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेलं असं घर मिळालं असतं, त्या घरामध्ये आजी आजोबा मिळाले असते, तर मग कदाचित कीर्तन, प्रवचन, त्याच्यानंतर संस्कृत पठण यांचे झाले त्याच्यापेक्षा अधिक संस्कार माझ्यावर झाले असते. पण अर्थात माझ्या मनामध्ये नेहमीच असं राहिलेलं आहे की मला कवितांची आवड, शब्दांची खेळण्याची आवड, किंवा बोलण्याची आवड, विचार मनात आला की लिहिण्याची आवड, हे सगळं माझ्या आईनं मला दिलेलं आहे. वडिलांना तसा वेळ नसायचा, पण दोन गोष्टी व्हायच्या. शब्द आणि सूर यांचं नातं आहे हे कळायचं. कारण घरामध्ये तानपुरा, त्यावेळेला काही इलेक्ट्रॉनिक तानपुरे नव्हते, पण सकाळी आपले वडील तानपुरा छेडतायत हेच दृश्य बघितलंय मी. आणि त्यामुळे बाहेर दिसणारे सकाळचे संध्याकाळचे रंग, उडणारी पाखरं, त्यांची किलबिल, सर्वसामान्य घरातून झोपड्यातून तो जो अग्नी प्रज्वलित होत असतो तो, त्याच्यानंतर त्याच्यावर भाजल्या जाणाऱ्या भाकऱ्या, त्याच्यानंतर ती पहाटेची पानांमधनं येणारी किरणं, आपल्या घरात निनादत असणारं संगीत, आणि मग कुठेतरी आठवत असलेली कविता. मग त्यात रातराणीची कुठेतरी एक फांदी पण आपल्याला दिसतीये. ती रात्री उमललेली होती, तिच्या बाजूला चंद्र होता, तो दिसत होता, आई गोष्ट सांगत होती. मला एवढंच सांगायचंय तुला की त्याच्यातनं ती माती मनाची ओली होते ना, तशी आपोआप झाली. आणि हे सगळे संस्कार घेऊनच
मी तशा थोड्या निम्न मध्यमवर्गीय अशा परिस्थितीतून वर आले. नक्कीच. पण कधी कधी मंगलाताई मला असंही वाटतं की जेव्हा काही गोष्टी आपल्याकडे नसतात ना तेव्हा त्या मिळवण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करतो, अधिक स्वतःला ताणतो आणि त्यातून आपल्याला बरंच काही नवं गवसत जातं. तसंही ते काही प्रमाणात नक्कीच झालंही असू शकतं. श्रेयसी तेवढं नाही कळत माणसाला. त्याच्यात दोन गोष्टी होतात. एक म्हणजे तुमचा आत्मविश्वास, आपल्याकडे काय हे असं असणारच नाही असं वाटतं. पण मला माझ्या आईची कमालच वाटते. तिने तशा तऱ्हेनं मला कधी वाढवलंच नाही की तुला लिहावंसं वाटतंय ना लिही, तुला पत्र लिहावंसं वाटतंय वर्तमानपत्राला लिही, तुला काय मला प्रश्न विचारलास तू चिनी गुलाब, चिनी गुलाब बरोबर. मग चिनी गुलाब मला माहिती नाहीये, तू बहुतांची अंतरेमध्ये लिही बरं. पोस्ट कार्ड आणून द्यायची. खरं म्हणजे ते पोस्ट कार्ड सुद्धा त्यावेळेला तिला परवडत असेल की नाही मला माहित नाही, पण ती आणून द्यायची. आकाशवाणीच्या कार्यक्रमाचा आपण संदर्भ घेतला. ज्या वेळेला मायाताई चिटणीस, मामा वरेरकरांची कन्या, आणि नानोजी म्हणजे नारायण देसाई हे गंमत जम्मत हा बालकांसाठी किंवा लहान मुलांसाठीचा कार्यक्रम सादर करायचे, त्यावेळेला तो छोटा रेडिओ ज्यावेळेला घरात आला, त्या रेडिओ आल्यानंतरच मी त्यांना लिहिलेलं पत्र आहे. अच्छा. आणि त्या पत्रातूनच अशा धीट मुलांना बोलवण्याची जी काही त्यांची प्रथा असेल त्यानुसार त्यांनी मला बोलावलं. म्हणजे पत्रामुळे तुम्ही पत्रामुळे आकाशवाणी. आणि हे सुद्धा हे तुम्ही करावं अशी तुम्हाला प्रेमळ दटावणी देत तुमच्याकडनं ते करवून घेण्याचं काम आईनं केलं. मग येताना तू काय करतेस, कविता लिहितेस का, कविता कथा काही लिहित असेल तर घेऊन ये असं म्हणत त्या मासिक पत्रिकेसाठी माझा कार्यक्रम सुरू झाला. आणि त्यांनी एक परिमाण मिळालं. बरोबर. आणि या म्हणजे आई वडील हे तर निश्चित महत्वाचे आहेतच, पण शाळेतले शिक्षक हे सुद्धा खूप महत्वाचे असतात. बालपणी खूप महत्वाची भूमिका ते बजावतात. हो. तर तसे काही शिक्षक तुमच्या आठवणीत आहेत का शाळेत? अतिशय. माझी शाळा न्यू इंग्लिश हायस्कूल वसई, आणि त्या शाळेचे प्रिन्सिपल महापणकर सर, ज्यांच्या प्रयत्नातून ती शाळा उभी राहिली. त्यामुळे जसं मला आई सांगायची की तू घरातली मोठी मुलगी आहेस, तू लवकर हाताशी यायला हवंयस हे लक्षात ठेव. हाताशी येणं म्हणजे काय याचा अर्थ ज्या क्षणाला कळत नसतो त्या वेळेला सुद्धा हा शब्द किंवा हे वाक्य तुम्ही ऐकता. तसं शाळेमध्ये आपल्या मुलांनी आणि शिक्षकांनी मिळून ही शाळा उभारली आहे. या शाळेची एक एक वीट ही विद्यार्थ्यांनी वाहून आणली आहे असं सांगणारे प्राचार्य. आणि अत्यंत सुंदर शिक्षक वर्ग. सुंदर अशासाठी की मुलांमध्ये मिळून मिसळून, आणि वेळ प्रसंगी आमच्या वेळेला छड्या बिड्या मिळायच्या, छान मिळायच्या. असा हात हुळहुळत पण असायचा, पाठ हुळहुळत असायची, कारण असा पाठीत धपका. शिक्षकांनी मुलीला कसं मारलं वगैरे असे प्रश्न विचारणारे पालक नव्हते. पण त्यामुळे काय झालं की पालक आणि शिक्षक यांच्यातलं अंतर फार कमी होत गेलं. आणि शाळेत सुद्धा ना तुमची प्रतिभा नाही म्हणणार, तुमच्यातले गुण ओळखणारे शिक्षक असतात. त्याच्यामुळे बक्षीस नाही मिळालं तरी जायचं असं म्हणून तुम्हाला स्पर्धांना पाठवणं पण म्हणत नाही, पाकटवणारे शिक्षक असतात, तसे मला मिळाले. शांताबाई शेळके, वसंत बापट, राम बोहाडीकर अशी किती नावं घेता येतील मला, व्यंकटेश माडगुळकर यांना मी अक्षरशः शाळेच्या वयात त्यांना ऐकलेलं आहे. या मंडळींना कायम बोलवण्याचं काम आमचे प्राचार्य करायचे. त्यामुळे ह्या माणसांनी यायचं, तुम्हाला मुलात मूल होऊन गोष्टी सांगायच्या. कथन शैली, निवेदन, शब्दांचा वापर, त्यातला सहजपणा आणि स्वाभाविक चढ उतार हे तुम्हाला तिथंच कळतात. ते जे संस्कार असतात ना ते सांगून होत नाहीत, आपोआप होतात. आणि त्याला पूरक काय तर आकाशवाणी. मग आकाशवाणीवर जायचं, ते सगळे स्टुडिओ बघून त्याची जादू इतकी म्हणजे मनात अशी भरून राहायची. आणि ह्या मंडळींच्या हातात असे कागद असायचे, आणि माईक समोर उभं राहिल्यानंतर हळूच कागदावर आपण बघितलं तर अरेच्या कागदाच्या पलीकडचं बोलतायत की, मायाताई काय कागदावर लिहिलेलं सगळं बोलत नाहीयेत, पलीकडचं बोलतायत. आणि मग हळूच एक कागद आवाज न करता असा खाली सोडायचं. ती प्रक्रिया मला इतकी आवडायची. आणि मग त्याच्यानंतर बरं तुझी कविता वाचून झाली की मागच्याचं नाव सांगायचंय तुला,
किंवा पुढच्याचं नाव तुला सांगायचंय बरोबर. असं सांगितलं जायचं. आणि ते इतकं मस्त असायचं त्यावेळेला की आपण निवेदन करतोय वगैरे असं काही नाही. मी नीलम प्रभूने शाळेत पाहिलं, म्हणजे करुणादेव, यशवंत देवांना शाळेत पाहिलं, बाळ कुडतरकर जे माझे बाळ काका, त्यांनी मला शब्दांच्या राज्यात वावरण्याच्या इतक्या सुंदर वाटा सांगितल्या. हे सगळं मी शाळेतच उपभोगलं, अनुभवलं. त्याची किंमत नंतर कळली. बरोबर. पण ही माणसं बोलताना इतकं सहज बोलायची, आपली प्रतिमा लोकांच्या मनावर केवळ बोलण्यात न ठसवायची. तर ह्या सगळ्यातून मला असं वाटतं की ते अप्रत्यक्ष होणारे संस्कार, शाळेमध्ये तुमच्या मनावर होणारी मशागत, म्हणजे मला माझा एक असा कुंद असा वर्ग आठवतो. म्हणजे बाहेर पाऊस पडत असायचा आणि आम्हाला दुबे म्हणून एक सर होते, ते साहित्यिकही होते, आणि ते यशपाल, जैनेंद्र यांच्या कथा आम्हाला शिकवायचे. आणि ती कथा ऐकतोय, त्या कथेतही पाऊस आहे, त्या कथेतही ऊन आहे, आणि तसंच ऊन बाहेर पडतंय, तसाच पाऊस बाहेर पडतोय. त्या सावल्या संध्याकाळच्या त्या वर्गात येत आहेत. आणि इथं कुठंतरी ते जैनेंद्र, ज्यांना मी पाहिलेलं नाही, पाहण्याची शक्यता नाही, यशपाल, ही कथालेखक मंडळी मला कळतायत. मला मराठी इतकाच हिंदीचा लळा लागतोय. हे भाग्य आहे. नक्कीच हे भाग्य आहे. तुमचा रेडिओचा प्रोग्राम होता म्हणून संस्कृतचा क्लास बुडला. त्याच्यानंतर तुम्हाला टोमणे मारणारे जेव्हा सर असतात तेव्हा ते टोमणे तुम्ही कसे घेता त्यावर अवलंबून आहे. ते टोमणे शिक्षकांनी दिल्यानंतर मी रडायचे. माझं नाव चिऊताई होतं शाळेमध्ये, कारण कंटिन्युअस मला रडायला यायचं असं कुणी काही बोललं की. पण नंतर तेच यायचे आणि म्हणायचे, अगं कार्टे, तुझं कालचं सगळं बुडलंय, ते तू केव्हा करणार, नापास होणार का संस्कृतमध्ये, लोक 100 पैकी 100 मिळवतात. तर एकदा शिक्षक काय, आई काय, यांचा, त्यांच्या ओरडण्याचा, त्यांच्या तशा वागण्याचा उद्देश आपल्याला कळायला लागला ना की सगळं सोपं होऊन जातं. आणि मला असं वाटतं की मला विमनस्कता आली नाही. आपला युनिफॉर्म फाटलाय, तो आईने शिवलाय, याचं मला कधी वैषम्य नाही वाटलं. त्यामुळे माझ्या खेळण्यामध्ये, त्यामुळे माझ्या वक्तृत्व कलेत भाग घेण्यामध्ये काहीच कधी खळखळ पडला नाही. आणि ह्यालाही भाग्य लागतं. मला असे प्राचार्य, असे मुख्याध्यापक मिळाले की समजा जर आमची फी भरली गेली नसेल तर मला पटकन एखादी स्कॉलरशिप जाहीर व्हायची. आणि वर्गामध्ये तुझी फी आलेली नाही असं नाही, तर ती मंगला, तुला आईला उद्या बोलाव, तुला ती शिष्यवृत्ती मिळालेली आहे, तर आईशी बोलतो मी, असं म्हणून माझ्या वडिलांच्या कलेचा, माझ्या आईचा, माझा, आमच्या अस्मितेचा सन्मान ठेवला जायचा. आजही असं शाळेच्या समोरनं जाताना ना असे डोळे भरून येतात. माझा मुलगा मला असं इंग्लिश आळलेल्या मराठीत विचारतं, काय होतंय त्याच्यामध्ये. मी म्हटलं, नाही अरे, ही शाळा आणि तिच्याबरोबरचं माझं नातं हे मी तुला नाही सांगू शकणार. संपन्न घरामध्ये वाढलेल्या मुलांना शाळेविषयी इतकंच वाटतं की नाही, हा संशोधनाचा विषय, पण आम्हाला मात्र वाटतं. म्हणजे गरिबीतली श्रीमंती अनुभवण्याचा, हट्टी कट्टी गरिबी असते, ती गरिबी आहे असं मी आत्ता म्हणते. त्यावेळेला कुठं कळली ती. खरंय. कारण त्या गरिबीमध्ये एक मोठेपणा होता की तो फरफऱ्या स्टोव असायचा माहिती, त्याच्यावर असा तवा असायचा आणि आई पोळ्या करत बसलेली असायची. आणि सुधाकर नावाचा माझा एक मित्र होता. तो मित्र का, तो खडूवरती ना असं छानपैकी चेहरे काढायचा. वयाने मोठा होता तसा, पण तो मला घरी आणायचा आणि पुन्हा नेताना पण छान शाळेमध्ये सोडायचा. तर मी लहान होते वयाने म्हणून. तर तो, आम्ही दोघं दुपारी आलो, त्याचे वडील रस्ते झाडायचे ते मला माहिती आहे. आणि तो घरी आला की आई म्हणायची, अंगणामध्ये सगळा साबण वगैरे ठेवलेला आहे, पहिल्यांदा हातपाय धुवा. आम्ही आलो की आपापले पाट आम्ही ठेवायचे आणि त्या पाटावर आम्ही दोघं बसल्यानंतर चटणी आणि पोळी हे आम्हाला दोघांनाही मिळायचं. त्यावेळेला सुधाकरची जात कुठली असा प्रश्न ना माझ्या आईनी कधी विचारला ना, तसे संस्कार माझ्यावर होऊ दिले. त्यामुळे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा इतका मोठा तुम्हाला संस्कार आहे ना, तो आईने दिला. म्हणून आज प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की आई सगळीकडे तीच आहे,
आत्ता तुम्ही बोलता त्यातही ती आहे, तुम्ही थोडंसं गाता त्यातही ती आहे, तुम्ही जर थोडेसे बरे वागत असाल तर त्यातही ती आहे. आणि तिचा तो हात अदृश्य कुठेतरी आहे. त्या हातामध्येच गुरुजनांचे हात आहेत. बरोबर. तुम्ही काय करावं हे तेही सांगतात आणि तुम्ही काय करू नये तेही गुरुजनच तुम्हाला सांगतात. अगदी. म्हणजे तुम्ही असं म्हणाला होतात की तुमचा 10वीचा निकाल लागला हो. आणि मुख्याध्यापकांनी तुम्हाला बोलवून घेतलं आणि काय सांगितलं? सांगते तू नागनूर, मी त्यांचं नावही सांगेन तिला, कारण आताही सगळी माणसं आता या जगात नाही आहेत, ती फार आठवायला लागतात. त्यांनी मला बोलावलं. आमच्या वेळेला 11वी होती, त्यामुळे ते मला म्हणाले, हा तुला मार्क छान पडलेले, पेढे बिडे वाट, मी पण घेतो, पण एक लक्षात घे, सायन्सला जाशील तर फसशील. आईनी वडिलांनी कितीही आग्रह केला तरी सायन्सला जायचं नाही, आपली ती रुची नाही, आपल्याला त्यात गती नाही, तेव्हा आपण आर्ट्सलाच जायचंय आणि भाषाच शिकायचंय. कळतंय का मी काय सांगतोय ते? लोक धावतायत सायन्सकडे म्हणून तू धावू नको, तुला काही येणार नाही असं सांगून ते तुम्हाला नाउमेद नसतात, करत नाहीत. त्यांनी तुम्हाला रस्ता दाखवतात, त्यांनी ओळखलेलं असतं. कारण जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये रस घेणारे शिक्षक असे आपल्याला मिळतात तेव्हा आपलाही एक वेगळा त्यांच्याशी कनेक्ट होतो, एक वेगळं नातं जोडलं जातं आणि त्या अधिकारातून आपल्याला. आणि बघा ना, त्यांनी हे तुम्हाला सांगितल्यामुळे आम्हाला किती उत्तम कलाकार आज तुमच्या रूपाने लाभल्या. जर तुम्ही सायन्सला गेला असतात तर आम्ही मुकलो असतो या सगळ्या गंमत सांगू तुला. मी गणित घेतलं होतं फर्स्ट इयरला आणि तो अत्यंत आयुष्यातला चुकीचा डिसिजन होता. का मी ते घेतलं, कशासाठी घेतलं मला आठवत नाही, पण आमचे एक चंद्रशेखर म्हणून सर होते, त्यांना ना मला असं गदा गदा हलवून कदाचित मारायचं होतं. पण आता कसं शाळेतल्या मुलीला मारता येतं, कॉलेजमधल्या मुलीला कसे मारतील ते. तर माझा अत्यंत रद्दी मार्क्स असलेला पेपर जेव्हा त्यांनी माझ्या हातात दिला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव की गणित येणार नाहीये हिला, ही नापास होणार आहे, बहुधा नापास होणं हिला परवडणारं नाहीये हे आम्हाला माहिती आहे, आणि तरी या मुलीने ही चूक केली, मी हिचं काय करू, असा जो त्यांचा आविर्भाव होता. आणि राग असा ते आवरला त्यांनी, प्रेमातनं राग असतो बघतो. आणि त्यावेळेला त्यांची जी अशी सूक्ष्म अशी हातांची आणि शरीराची थरथर मला इतकी जाणवली, मी मानच खाली घातली. त्यानंतर मी फक्त अल्जिब्रा आणि ट्रिग्नॉमेट्री हे 2 विषय केले, जेमतेम पास झाले आणि त्यानंतर आयुष्यात वेडेपणा केला नाही. तुमचा हा गणिताचा किस्सा ऐकून वास्तविक मला आनंद होण्याचं कारण नाही, पण तरी तो मला होतोय, कारण तुमच्या या निवेदनाच्या सगळ्या वाटचालीवर मी कधी समर्थपणे वाटचाल करू शकीन हा एक वेगळा मुद्दा आहे. करशील, पण तुमचं जसं गणित वाईट आहे तसंच माझंही गणित वाईट आहे. या एका बाबतीत तरी साधर्म्य आता जुळलेलं आहे, ह्याचा मला अतिशय आनंद झालेला आहे. आणि आपण पत्रांबद्दल सुद्धा बोलत होतो. जसं तुम्ही बहुतांची अंतरे या म्हणजे वृत्तपत्रासाठी जशी पत्र लिहिली, चिनी गुलाब म्हणजे काय हा प्रश्न तुम्ही विचारलात, तसंच तुम्ही शिरीष पै यांना सुद्धा अनेक पत्र लिहिलेली आहेत. आणि एक वीणाताई म्हणून होत्या, त्या कोण होत्या ज्यांना तुम्ही पत्र लिहिली? त्या काळामध्ये ना जसं मेसेज पाठवण्याचं आता वेळ आहे की नाही, तसं आम्हाला त्या पत्रलेखनाचं विद्यार्थी दशेमध्ये वेळ लागायचं. आईने सांगितल्यानंतर मला मराठाला काहीतरी विचारायचं होतं. त्यावेळेला मराठ्याचं संपादन शिरीष पै करत होत्या. आचार्य अत्रेंच्या कन्या, आचार्य अत्रेंचं साहित्य आपण शालेय वयापासूनच वाचतो आणि आता संपादनाची जबाबदारी त्यांच्या कन्येनं घेतलेली आहे हे कळतं. त्यावेळेला मला माहित नाही, पण त्यांना मी पहिलं पत्र लिहिलं होतं. आणि काय लिहिलं होतं आता त्यातले संदर्भ नाही, परंतु माझ्या शालेय जीवनाविषयीच माझे मनातले विचार, मनात उमटणारे प्रश्न, असं काहीतरी मी त्यांना लिहिलेलं होतं. मी आकाशवाणीवरती हळूहळू कार्यक्रम करायला लागले असंही लिहिलं होतं. आणि त्यांचं मला उत्तर आलं. आणि त्या उत्तरामध्ये एखादी लहान मुलगी आपल्याशी संवाद साधतीये तर तिच्या मनातली स्वप्न फुलवण्याचं, तिला साहित्याकडे आकृष्ट करण्याचं आणि अगदी सहज शैलीमध्ये तिच्याशी बोलतं राहण्याचं काम त्यांनी केलं. शिरीष पै या साहित्यिकेशी माझा संवाद हा संपूर्णपणे शाळा आणि कॉलेजभर चालू होता. आणि त्यानंतर सुद्धा मी लताबाई आशाबाईंचे कार्यक्रम ज्याला केले, बाळासाहेबांचे केले, त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांच्या अत्यंत जवळच्या म्हणून शिरीष पै यांच्याशी माझा संवाद सुरू होता.
एक पत्रमैत्री इतकी सुंदर असते, तशीच पत्रमैत्री एक वीणाताई म्हणून होती, म्हणजे जिची माझी वडिलांच्या गाण्यामुळे भेट झाली. अच्छा. आणि तिला माझ्या वडिलांचं गाणं खूप आवडायचं. त्यानंतर लग्न होऊन ती अमेरिकेला गेली. परदेशात कुणाला तरी पत्र लिहिता यायला हवं म्हणून खरं तिला पत्र लिहिलं, आणि तिचं सात्विक सोज्वळ दिसणं हे मला फार आवडायचं. आणि असं तिला पत्र लिहिता लिहिता ही वीणाताई मला उत्तरं पाठवायला लागली. आणि मग आपला परिसर, अमेरिका, हे सगळे खंड यांच्याबद्दल ती बोलायला लागली. आणि ती मला इंग्रजीत पत्र पाठवायची. अच्छा. आणि माझी आई म्हणायची की ते सगळं इंग्रजी आपल्याला समजलं पाहिजे, त्यामुळे तू ते वाच, 10 वेळा वाच, समज, आणि नंतर तिला एक पॅरेग्राफ का होईना पण तू इंग्रजीत बाकी सगळं मराठीत लिही. ही जी पत्रमैत्री आहे ती मला खूप समृद्ध करून गेली. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत होते, शालेय जीवनात आणि महाविद्यालयीन जीवनात. व्यंकटेश माडगुळकरांना नुसतं पत्र लिहायचं की आपली वाहणा ही कथा मला सांगायची आहे, तर आपली परवानगी मिळेल का, यशस्वी व्हा, अशी असं लफ्फेदार शब्दात लिहून तशी खाली सही आणि व्यंकटेश माडगुळकरांचं पत्र. पुलंना असं पत्र पाठवायचं की म्हैस ही कथा मला सांगावीशी वाटते, मी पूर्ण अभ्यास करीन, शिक्षकांचं मार्गदर्शन असेल, मी सांगू का, यशस्वी व्हा, लगेच उत्तर. खरंय खरंय. याचा अनुभव मी पण घेतलेला आहे, कारण शाळेमध्ये एकदा मी एक निबंध लिहिला होता पु ल देशपांडे यांच्या कथाशैलीबद्दल, असा काहीतरी विषय होता. आणि तो तेव्हा माझे शिक्षक असे म्हणाले की छान जमून आलाय हा, तू पाठव पुलंना. तर मी घाबरत घाबरत त्यांना पाठवला आणि त्याच्यावर त्यांचं मला पत्र आलं. ह्याचा मला इतका आनंद आणि इतकं आश्चर्य वाटलं होतं की त्या निबंधाची दखल घेऊन, भले 10 ओळी असतील पण त्या पुलंनी पाठवणं आपल्याला, असं लॅमिनेट करून मी ते पत्र ठेवलेलं आहे. त्यामुळे ही मंडळी प्रतिसाद द्यायची हा अत्यंत. आणि जितका माणूस मोठा तितका तो प्रतिसाद देतो, कारण त्याला माहित असतं की त्याच्या अनेक कर्तव्यांमधलं पुढच्या पिढीला आपण हे बाळकडू पाजणं, आपल्याकडून त्यांना उमेद देणं हे आपलं काम आहे. मला पुलंचं पत्र आठवत आहे ना. आणि अक्षरशः या माणसांनी म्हणजे परिसाचा स्पर्श घडावा तसं हे सगळं. नक्कीच. एका बाजूला वयाच्या 5व्या-6व्या वर्षी घरामध्ये सुधीर फडके आलेले तुम्ही पाहताय, ते असे झोपाळ्यावर बसले आहेत आणि ते मला विचारतायत, बाळा नाव काय तुझं? काका तुम्ही मला तुमचं नाव पहिल्यांदा सांगा तरच मी माझं नाव सांगेन. असं म्हटल्यानंतर खाल्लेली चापट ती पण मला आठवते. पण ह्या माणसांच्या त्या प्रतिमा मी विसरू नाही शकत. म्हणजे संध्याकाळचेच ते रंग, किरमिजी रंग असतो बघ आकाशाचा, आणि त्या पार्श्वभूमीवर असे पांढरे शुभ्र कपडे घातलेले बाबूजी बसलेले आहेत. आई घरामध्ये जेवण स्वयंपाकाची तयारी करते, वडील त्यांच्याशी अतिशय आदराने बोलतायत. आणि माझ्या पप्पांनी गायलेलं गीत रामायण त्यांना फार आवडायचं. असा काहीतरी भावबंध मला कळतोय न कळतोय अशा काळामध्ये त्या योगकर्त्या भावगीत गायकाचं पहिलं दर्शन. विठ्ठल शिंदे, दशरथ पुजारी हे सगळे काका होते माझे. हे काका वेळी अवेळी यायचे. या काकांना कधीतरी कपाळावर छोटीशी आठी दिसेल न दिसेल असं करून रात्री 12 वाजता माझ्या आईनं जेवण करून वाढलंय. तुम्ही जे नंतर काही करता किंवा तुम्ही थोड्याशा सुगरण होऊ शकता याची सगळी बीज तिकडे असतात. बरोबर. महाविद्यालयात सुद्धा असंच होतं की अशी बावरलेली, तो हिंदू कॉलनीतला सगळा म्हणजे काय म्हणूया की किंग जॉर्ज, बालमोहन इथून आलेला जो काही विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यापेक्षा आपण बरेच साधे आहोत, आपले कपडे साधे आहेत. अशी कुठेतरी मी गोंधळलेली उभी असताना वसंत बापट किंवा डॉक्टर सरोजिनी वैद्य यांच्या देवेश ठाकूर आमचे हिंदीचे, किंवा आमचे महाशब्दे, डॉक्टर महाशब्दे, ही माणसं तुम्हाला ओळखतात किंवा तुम्हाला म्हणतात ये बाळा इकडे ये, आणि नंतरच्या 3-4 महिन्यामध्ये तुमच्या गुणांची त्यांना पारख होते आणि त्याप्रमाणे तुम्हाला सगळीकडे ढकलण्याचं काम ती मंडळी करतात. असं महाविद्यालय तुम्हाला मिळणं, माझं रुईया महाविद्यालय. माझं पण रुईया अजून एक साधर्म्य मिळालं या निमित्ताने. आणि ते घडवतं तुम्हाला. नक्कीच नक्कीच. तो रुईयातला मधला चौक तुम्हाला घडवतो, फार महत्वाचा आहे. हो. आणि तुमचे प्राध्यापक तुमच्यातला पहिला आत्मविश्वास जागा करतात. तुमच्याकडे काय नाहीये त्यापेक्षा अगं हे तुझ्याकडे आहे याची जाणीव तुम्हाला ते करून देतात. बरोबर. आमचे प्रभुराम जोशी हे म्हणजे मला आता सगळ्याच प्राध्यापकांची नावं घ्यायला लागतील म्हणून ती विस्तार भयास्तव घेत नाही,
पण या माणसांनी अक्षरशः कणाकणानं तुम्हाला घडवलं. भाषा घडवली, आवाज घडवला, साहित्याची आवड रुजवली. तुमची आवड कुठपर्यंत आली आहे त्याचं मूल्यमापन केलं आणि तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांसाठी ढकललं. आत्मविश्वास हा कणाकणाने जमवायचा असतो. बरोबर. आणि तो तुम्ही नेसलेल्या साडीमध्ये, घातलेल्या स्कर्ट ब्लाउज मध्ये असा नसतो. त्याच्या पलीकडे तुमच्या डोळ्यातली चमक तशीच राहील ह्याचं भान तुमचे प्राध्यापक ठेवतात. नाही, मला असं वाटतं की इतकी मोठी नावं आता तुम्ही घेतलेली आहेत की त्या प्राध्यापकांबद्दल आणि त्या महाविद्यालयातल्या तुमच्या सगळ्या जीवन प्रवासाबद्दल बोलणं आवश्यक आहे. पण मला असं वाटतं की तत्पूर्वी मला तुम्ही जी अनेकदा म्हणून दाखवता ती एक कविता ऐकायला आवडेल. कारण हळूहळू महाविद्यालयातून आपण मंचीय कार्यक्रम, कथाकथन या भागाकडे सरकणार आहोत आणि त्याचं द्वार असं आपण या कवितेला म्हणू शकतो. मला असं वाटतं की ही कविता आधी आपण सगळ्यांना ऐकूया का? रसिकांना आवाहन असतं ना, ते आपण पहिलं निवेदन करतो ते. डॉक्टर निधी सक्सेना तसंच म्हणतात. ते असं म्हणतात, आ गए तुम, द्वार खुला है, अंदर आओ, मगर तनिक ठहरो, ड्योढ़ी पर अड़े पायदान पर अपना अहम झाड़ाना, वो मधुमालती लिपटी है मुंडेर से, अपनी सारी नाराजगी वहीं उड़े लाना, तुलसी के क्यारे में मन की चटकन चढ़ा आना, वो गुलाब के गमले में मुस्कान खिली है तोड़कर पहन लाना, जूतों संग हर नकारात्मकता उतार लाना, देखो शाम बिछाई है मैंने, सूरज बांधा है क्षितिज पर, प्रेम और विश्वास की मध्यम आंच पर चाय चढ़ाई है, घूट घूट पीना, सुनो इतना मुश्किल भी नहीं है जीना. वा. निवेदन सुरू करताना रसिकाला मनातल्या मनात सांगायचं, हा प्रवास सुंदर आहे रे. आकाशाच्या तळाशी एक सुंदर कहाणी आता या कार्यक्रमातनं उमलेल. हवंय ना ते फक्त तुझं थोडंसं लक्ष. वा. सुसंवादिनी सुमंगला तू. श्रेयसी ही त्यांची मानसकन्याच आहे आणि त्यामुळे एका शिष्येकडनं एक अतिशय सुयोग्य अशी गुरुदक्षिणा मंगलाताईंना ती देते. ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि अतिशय आनंद आहे. आम्ही जवळपास गेले 18 ते 20 वर्ष एकत्र अनेक कार्यक्रम केलेले आहेत, ज्यामध्ये खळेकाकांचे कार्यक्रम असतील, यशवंत देवांचे कार्यक्रम असतील, सुमन कल्याणपुरांचे कार्यक्रम असतील. आणि त्याच्यामुळे मंगलाताईंबद्दल बोलणं हा आनंद मंगल योग आहे माझ्यासाठी. गोमंतकीय कलाकारांच्या कार्यक्रमामध्ये मी मंगलाताईंबरोबर होतो. अर्थातच संकल्पना ही मंगलाताईंचीच होती. म्हणजे मंगलाताईंचा अभ्यास हा किती दांडगा आहे आणि किती आत्मविश्वासाने त्या प्रेक्षकांना सामोऱ्या जातात, असंच मी म्हणेन. मुद्दामून म्हटलं की सामोऱ्या जातात, कारण ही घटना मी प्रत्यक्ष बघितली आहे. खूप कलाकारांबद्दल त्यांचं बोलणं सुरू होतं ऑलरेडी. आम्ही जेवढे शक्य होतील तितक्या कलाकारांची गाणी, तितक्या कवींची गाणी, गोमंतकीय कवींची गाणी, गोमंतकीय गायकांची गाणी आम्ही घेत होतो. आणि अचानक एक माणूस प्रेक्षकांमधनं उभा राहिला आणि त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की तुम्ही सगळ्यांची नावं घेतलीत, पण तुम्ही हे नाव घेतलं नाही, तुम्ही ते नाव घेतलं नाहीत, तुम्ही ह्यांचं नाव घ्यायला विसरलात, त्यांचं नाव घ्यायला विसरलात, तुम्ही ह्यांचं नाव घ्यायला हवं होतं. आणि इतक्या लोकांसमोर समक्ष एखाद्या व्यक्तीने असं बोलणं म्हणजे एखादा जर नवखा जर निवेदक असता तर तो कदाचित गांगरून गेला असता की आता मी करायचं काय. पण मंगलाताईंनी हे सांगितलं की तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, मी ह्यांचं नाव घ्यायला होतं, त्यांचं नाव घ्यायला होतं, पण अहो एवढंच कशाला, तरी ह्यांचं पण नाव घ्यायचं माझं राहिलंय, ह्यांचं पण नाव मला घ्यायचं आहे. असं म्हणून तो जो प्रेक्षकांमधला जो एक माणूस उभा होता त्यांनी जी नावं घेतली होती त्या नावांचा उल्लेख तर मंगलाताईंनी केलाच, पण आमच्या कार्यक्रमात आणि त्या प्रेक्षकांनी सांगितलेल्या नावांमध्ये ज्या नावांचा सहभाग नव्हता अशी किमान 10 नावं मंगलाताईंनी त्याच्या तोंडावर फेकून मारली. म्हणजे मला हे जे शब्दप्रयोग मी करतोय तो त्यावेळचा माझा अनुभव आहे म्हणून मी सांगतो की लिटरली त्यांनी हे नाव आणि त्याच्यामुळे नंतरचा कार्यक्रमात कोणीही तोंडातून एक शब्दही काढला नाही, कारण त्यांना कळलं होतं की ही जी व्यक्ती समोर निवेदन करते ती किती सक्षम आहे एखादा विषय मांडण्याच्या दृष्टीने, की आपण उगाचच कुठेतरी काहीतरी आपल्याला एक केवळ काही माहिती आहे म्हणून आपण सगळ्यांसमक्ष असं बोलणं आता योग्य होणार नाही. आणि हे ठणकावून सांगणाऱ्या मंगलाताई आहेत, ते बघून मला अत्यंत अभिमान वाटला तेव्हा मंगलाताईंविषयी की किती मोठ्या व्यक्तीबरोबर मी आज कार्यक्रम करतोय. जेव्हा असं कळलं की श्रेयसी मंगलाताईं
त्यांच्या कारकिर्दीतल्या काही क्षणांचे मला असं म्हणेन की 8 भाग हे सुद्धा त्यांच्यासाठी खूपच अपूर्ण आहेत. पण तरीसुद्धा आज जे नवीन निवेदक ह्या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाचं असं डॉक्युमेंटेशन आज हे होणार आहे. आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलता आले याचा मला अत्यंत आनंद आहे. आणि एका गोष्टीचा आनंद आहे की मी मोकळेपणाने बोलू शकतोय. कारण मंगलाताईंबरोबर जेव्हा आम्ही स्टेज शेअर करतो तेव्हा मंगलाताईंच्या व्यतिरिक्त जर कोणी माईकवरनं बोललं तर मंगेश पाडकोकरांच्या शब्दात तिरपा कटाक्ष भोळाच्या ऐवजी तिरपा कटाक्ष आणि आमच्या पोटात गोळा अशी स्थिती असते. उत्तम संकल्पना असतील, उत्तम कार्यक्रम असतील तर तुम्ही आवर्जून आमचा विचार करता आणि तुमच्याबरोबर आम्हाला सामावून घेता. त्याच्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी आहे. धन्यवाद. रसिक हो, फॉर्च्यून एंटरटेनमेंट प्रस्तुत सुसंवादिनी या मुलाखत मालिकेचा हा पहिला भाग होता आणि त्यासाठी जे प्रायोजक आपल्याला लाभलेले आहेत त्यांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करते. या मुलाखत मालिकेच्या पहिल्या भागाच्या सांगतेकडे विशेष सहाय्य ज्यांचं आहे ते संगीत ज्ञानानंद संस्था, श्रीमती संगीता आमलाडी यांची ही संस्था आहे. तसंच पॉवर्ड बाय जाई काजळ आयुर्वेदिक अंजन, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑइल, इग्नाइट पॅशन, प्रोपेल द कोअर आणि डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानत, तुम्हा सगळ्या रसिकांचे मनापासून आभार मानत आणि मंगलाताईंना धन्यवाद देणं ही फार औपचारिकता होईल, पण तरीसुद्धा मंगलाताई तुमचेही आभार की इतका वेळ तुम्ही आज या गप्पांसाठी देताय आणि इतक्या सुंदर वातावरणात या गच्चीमध्ये बसून आपण या गप्पा मारतोय ह्याचा मला अतिशय आनंद आहे आणि भरपूर अजून काही तुमच्याकडनं ऐकायचं आहे. तुर्तास या पहिल्या भागाची सांगता करूया आणि अर्थात जाता जाता तुम्हाला हेही सांगते की हा पहिला भाग कसा वाटला हे आम्हाला तुमच्या कमेंट्समधून अगदी आवर्जून कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही त्रिसूत्री तर लक्षात ठेवाच आणि लवकरच दुसऱ्या भागात पुन्हा भेटू.